सुप्रभात सज्जन श्रोते वाचक पाठक साधक हो. तर पूर्ण काय म्हणतात नारायण गाथा येथील 94 अभंगापर्यंत आपण आलो आहोत. 95 अभंगापासून तर सुरू. सर्वारंभी जय अधिष्ठान हेची सर्वांते प्रतिष्ठान अशी नामे जावदती वेदवाणी ही जेत ठरे लटकी कैसे वर्णावे त्या मी तर अल्पमती वेदवदती ज्या नेती नेती परित्यासी वर्णिन्या धजाऊ आहे ऋषी मुनी संन्यासी योगिया शरण जोर आहे तुहा नारायण थोर चरण रज शरण जो हम्मी रहित चरम नरम समजून घेण्या देण्या जो आतुर बूज समजून घेण्या प्रसंगी चतुर संत शरण निजांगे ज्ञान चकोर बहुहट्ट करी लढिवाळे त्यांना संता विचारी नायका देणार बालका ज्ञान शिदोरी संत सारे माऊली रूप उघडती बालसये असी रूप म्हणती अति सावर ऐकावे चित्त चांचल्य नसावे सारे चैतन्य श्रवणी ठसावे कुंकार भरुनी बाल सरसावे तो जे ऐके ते आपणही सावर ऐकावे सर्व अस्तित्वाचे सार एकची चैतन्य स्वमुळी अनंत अमेय निर्गुण निराकार तरी यदृच्छे हाल चाली प्रकटे सगुण साकार अदृष्ट अधिष्ठानातिनि प्रकटे दृश्य साचार दृश्य मूल दृश्य समजून घेई एची अशी पद सर्वाभूती चैतन्य राही कोणी त्या हरी कोणी हर वदती कोणी केशव शिव वदती धर्मोधर्मी पंथोपंथी अनेकानेक नामे परिचैतन्य केवळ नामातीत राहे विविध रूपाकारी खेळे दिसे मूळारंभी केवळ अदृश्यची असे अजाणतेपणे त्यासी जो जाणे जो यदृच्छे रंग रूप गुण परता जैसी वायू झुळक स्पर्शे जाणावी तैसी चैतन्य झुळक कोरेपणी न मनी प्रकटावी आकाशीचा दिवाजणू तैसा मी अहम रहित ज्ञानभानू अशी म्हणते केवळ ज्ञान प्रकाश ना उगवे ना मावळे सदोदित सावकाश स्वयंभूत्वे तळपे ना अधिक ना उणे करिता ध्येय रूप वर्ण जात पात विरहित नाम संग संग लिप्ता लिप्त रहित सदा आहे सदा राहे आहे नाही बोल पोल मौनातची जाणावे अशी पदमोल मी माझे अहम अहंकार पोलकट जात पात धर्म राष्ट्र अस्मिता पोरकट भेदा भेद अमंगला नसे तारा तेथेच निवांत वाहे चैतन्याचा वारा चैतन्य वारा हाची जीवन उभारा तोची जाणा तेथची अद्वय गुढी उभारा अद्वय गुढी हीच अशी पद पूजा अशी पद हीच निर्मल निरामय मजा जीव जीवनी याच क्रीडेसाठी येती जीव येती जाती परी अशी पद जैसे तैसे राहे मानवा जीवन तू शिव चैतन्य अक्षय केवळ अशी आहे. तर असा हा 95 अभंग आहे. आता नीट अर्थ बघा. सर्वांच्या आधी जो पाया आहे त्याच्यावरच सर्व काही उभारले आहे प्रतिष्ठित झाले आहे त्याला अशी म्हणतात. मात्र त्याचे सार्थ वर्णन करताना वेदवाणी सुद्धा लटकी निरर्थक ठरते. वेद ज्याबाबत नेती नेती या प्रकारे आपली असमर्थता व्यक्त करतात त्या अशीचे वर्णन हा किंवा मी बालबुद्धी अल्पमती धारक कसे काय करू शकेल. तो हे धाडस करीत आहे नेमके कोणाच्या बळामुळे किंवा कोणत्या बळामुळे. हा नारायण थोर ऋषी मुनी संन्यासी आणि योगी यांना शरण आहे. त्यांच्या चरणाचा रज धूळ मात्र असा हा त्यांना अनन्य भावे शरण आहे. त्याने अहम मीपणा पूर्णांशाने टाकून अत्यंत प्रखर म्हणजे चरम अहम रहित मार्ग निर्मल सौजन्य धारण करून संत चरण दृढ धरले आहेत. त्याने अहम मीपणा पूर्णांशाने टाकून अत्यंत प्रखर म्हणजे प्रकर्षाने खरा किंवा चरम टोकाचा असा टोकाचा किंवा टोकाचे असे अहम रहित मार्ग म्हणजे नम्रपणा निर्मल सौजन्य धारण करून संत चरण दृढ धरले आहेत.
रहस्य गुज अशी मर्म जाणून घेण्यास तो अत्युत्सुक आहे. फार चातुर्याने आणि रुजू सरळ भावे तो स्वतः ज्ञानचंद्र चांदण्यासाठी आतुर चाकोरासम असलेला संतांजवळ आर्जवपूर्वक शरणागत आहे. अत्यंतिक आग्रहपूर्वक बालहट्ट धरून हे बालक संतांना विचारित आहे. हे दयाघन नाही का देणाऱ्या बालकाला त्याच्या जीवन मार्गावर पुरेशी पडणारी ज्ञानशिदोरी. संत तर सर्वच माऊली रूप आहेत. त्यांनी या बालकाच्या प्रेमाखातर अशी पद उलगडून स्पष्ट करून दाखवले. चित्त स्थिर ठेवून विना चांचल्य सर्व चेतना कानामध्ये एकवटून नीट ऐकण्यास त्यांनी या बालकाला बजावले. बालकाने हो म्हटले, तुकार दिला, संमती दिली. ते ऐकता ऐकता वाचक श्रोते हो तुम्ही नीट ऐका, समजून घ्या असे तो सांगत आहे. तो जे ऐकत आहे संतांकडून ते सर्व चैतन्य कानात एकवटून ऐकत आहे. आणि तसेच आपण वाचक श्रोते हो तुम्हीही नीट ऐका, समजून घ्या असे तो नारायण बालक तुम्हाला सांगत आहे. सर्व अस्तित्वाचे सार मर्म वर्म चैतन्य असून ते स्वमुळी म्हणजे स्वतःशी अनंत अमेय निर्गुण निराकार आहे. मात्र हे चैतन्य यदृच्छेने म्हणजे रॅन्डमली त्याच्याशीच सहज हालचालीत असताना त्यांच्यातून एनर्जी टू मॅटर या पद्धतीने सगुण साकार दृश्यमान जग म्हणून प्रकटते. अदृश्य पायातून दृश्य साचारत्वाने प्रकटते, वास्तवात येते. सर्व दृश्याचे मूळ पाया अदृश्यच आहे. तेच सर्व प्राणी मात्रांचे असिपद म्हणून अधिष्ठान किंवा पाया आहे. आणि तेच सर्वांचे अंतरंगात इंद्रियाद्वारे विविध उर्मित अशी रूपे क्रियान्वित असते. कोणी या असिरूप चैतन्याला हरी तर अन्य हर म्हणतात, कोणी केशव तर कोणी शिव म्हणतात. धर्मोधर्मी पंथोपंथी अनेकानेक नामे याला असली तरी वास्तवात हे अदृश्य अनाम चैतन्य पायाभूत म्हणून विविध दृश्य रूपाकारात आपल्या गुणवैचित्र्याने प्रकटत असते. ते क्रीडा करीत असते. यालाच आत्मलाघव चैतन्य क्रीडा किंवा अशी तरंग म्हणतात. याला जाणतेपणे बालसुलभ निरागस एखादा साधूच जाणू शकतो. ते तसे तो जाणू शकतो याचे कारण यदृच्छाच म्हणजे ही परमेश्वरी इच्छाच होय. अशी पदच त्याचे स्वयंगतीने निर्मळ अशी पदच त्याचे स्वयंगतीने म्हणजे हे जे मूळ अधिष्ठान आहे ते त्याच्या गतीने निर्मळ साधूला जाणीवेचे पातळीवर साक्षात्कार अपरोक्ष अनुभूतीचा म्हणजे डायरेक्ट परसेप्शनचा लाभ घडवते. ही आधी कारण मूलाधार अशी कृपाच होय. हाच 100% साक्षात्कार ज्याला आकार गुण नाही अशा निर्गुण निराकार चैतन्याचा असिरूप म्हणजे केवळ असणेपणाचा जाणीव रूप साक्षात्कार. ज्याचे मन न मन अमन कोरे रिकामे शब्द विचार भाव यांचे अतीत असते त्यालाच अशी प्रसाद वाऱ्याच्या सुखद झुळकीप्रमाणे जाणवतो. ही चैतन्याची झुळूक प्रशस्त अमनाची म्हणजे मनमाया नसलेल्याची आत्मसंपदा असते. अनंत आकाशात ज्ञानदिवा तेजाळावा असा असतो हा असी प्रकाश किंवा ज्ञप्ती म्हणजे ज्ञानप्रकाश. हा ज्ञानप्रकाश ना उगवत ना मावळत तो सदोदित असतोच असतो. तो स्वयंभू प्रकाश असून त्यात अधिक होणे संभवत नाही. देह रूप वर्ण जात पात नाम संग असंग लिप्त अलिप्त विरहित सजातीय नाही विजातीयही नाही. सजातीय नाही विजातीयही नाही. ना समान धर्मी ना विरुद्ध धर्मी असा हा असतो अशी प्रकाश. मी माझे अहम अहंकार जात पात धर्म राष्ट्र संस्कृती अस्मिता यांचा फोलकटपणा अशी कधी असूच शकत नाही. भेदाभेद अमंगलता नाही. केवळ विशुद्ध चैतन्याची सुखद आरामदायी ऊर्जा उभारा म्हणजेच असते अशी पद. हा चैतन्याचा मंगल वारा असतो. ज्या वाऱ्यावर अशी रूप अद्वय गुढी डौलाने फडकत असते. अशी गुढी उभारा, तिची पूजा करा, सन्मान करा. निर्मल निरामय जीवन पिढीची मजा या पदापासून किंचितही विचलित न होता राहणारे जीव नेहमीच घेतात. जीव येतात जातात अशी पद अक्षयत असते. हे जीव शिवरूपे हे जीवा शिवरूपे तू अशी पदच आहे. म्हणून श्रोते हो तुमच्यातील प्रत्येक शिवरूपाने खरा तर अशी पदीच आहे. तुम्ही आपणाला जीव समजण्याचा मर्यादित समजण्याचा प्रमाद करू नका. आता पुढे जीव शिवरूपे स्वयेती अशी निर्गुण निराकार अक्षय चैतन्याची
सगुण साकार पोच पावती हा मजकूर आशय घेता समजून त्याचे बुद्धीमध्ये चाले जरी अनुसंधान तरी बुद्धी तेथे चिरिघे तेथे होई सुस्थिर सुदृढ न मागे संसारी परते भेदाभेदी न गुंते कुंते पायी सर्वत्र एकची चित्का अद्वय भेद ज्ञानाचा पुलवी पाही सर्वत्र एकची चित्का अद्वय अभेद ज्ञानाचा फुलवी सुरेख सुगंधी चैतन्यमळा हाची चैतन्य ज्ञानदेव चैतन्य ज्ञान हाची देव प्रकाश जाणीव दिव्यत्व निजांगे एकची असितत्व सांगे प्रकाश जाणीव दिव्यत्व तेथे निजांगे विरता सगुण साकारत्व ये उजेडी जीवाचे शिवत्व जीवरूप शिंपी गळे ज्ञान रूपे मोती उजळे हाची शिव हे जाणता तदनंतर शिवरूपी स्वविश्वही जाणणे तदनुसार एक देव भावी वर्तने हीच ज्ञानोत्तर भक्ती ज्ञान होता पुढे सर्वत्र एकोहम शुद्ध चैतन्य समर्पणे त्वम अहम पुढे सारे भक्त त्याचे आकलन हेच शुद्ध ज्ञान त्या वाटे मार्ग क्रमणे हेच शुद्ध कर्म ओळखणे शुद्ध कर्मी रममानता हीच जाणा भक्ती महता ही शुद्ध कर्मी रममानता हीच जाणा भक्ती महता सारांशाने ज्ञान भक्ती कर्म न त्रिविध परी एकची मर्म तैसीच ज्ञानोत्तर भक्ती ज्ञानी राहुनी स्वानंद प्राप्ती ज्ञान होता उत्तर जीवनी स्वानंद अखंड भोग साधणे बिनशर्त मोक्षासी भोगणे हेची ज्ञानोत्तर भक्तीचे जीवाचे शिवरूप आनंदात विलसणे सुजन हो जाणा अवघे एकरूप शिव असी पद केवळ विराट भूमा शिव असी पद केवळ विराट भूमारूप हेची केवळ अपरोक्ष हृदगर्भी ज्योती रूप हेची केवळ अपरोक्ष हृदगर्भी ज्योती रूप हेच स्वरूप त्रिभुवने सर्वत्र कोंदले विश्व संहिती म्हणजे ज्ञान स्नेह आणि मैत्री विश्व संहिती ज्ञान स्नेह मैत्री रूपे मोहरले त्या स्वरूप आनंद आम्रवृक्षी आरूढ नारायण कोख मोक्ष सिद्धारूढ पुन्हा पुन्हा करी गाण म्हणे वा मोकळे जगनसे बंदीशाला तो तर ज्ञानामृत प्याला अखंड प्रासिता आकळे देवनसे गुज ते तर केवळ सर्व मानवांचे सर्वांसाठी हित गुज अर्थ शिवरूपाने जीव स्वतः अशीच आहे शिव म्हणजे मर्यादा हद्द कल्याण मंगल म्हणजे असे की जीवाने देहमनाची सगुण साकाराची मर्यादा अंतरंगातून टाकली तर याची देही डोळा तो स्वतः मंगलमय कल्याणकारी शिव म्हणजेच सर्वाधार मूलाधार अशीच आहे म्हणून असा ज्याचा सगुण साकारत्वातून निर्गुण निराकारात पदक्षेप म्हणजे प्रथम पावलाने प्रवेश झाला त्याचे असणे म्हणजे अक्षय निर्गुण निराकार चैतन्याची ज्ञानरूप पोच पावती समजावी हा ज्ञानरूप आशय अशा माणसाच्या बुद्धीमध्ये आख्यान म्हणून अनुसंधानात वरचेवर उजळणी करीत राहतो त्या कारणाने त्याची बुद्धी त्या आशीमध्येच खोलवर राहते तेथे ती सुस्थिर सुदृढ होते अशा आशीपदी रममान स्थिर दृढपद बुद्धीला स्थित प्रज्ञा म्हणतात नंतर ही बुद्धी फिरून मागे संसारात परत येत नाही भेदाभेदामध्ये ती गुंतत नाही दुःखी गोष्टी होत नाही सर्वत्र एकच एक शुद्ध अद्वय ज्ञानाची खूण कळा प्रभा ती पाहते आणि त्या कारणाने स्वयंप्रज्ञेने अशी बुद्धी प्रोएक्टिव्ह होऊन आणि त्या कारणाने स्वयंप्रज्ञेने म्हणजे स्वयंप्रज्ञाच प्रोएक्टिव्ह होऊन ती अद्वय अभेद ज्ञानाचा सुरेख सुगंधी चैतन्यमळा फुलवते अर्थात अशा धूत परिवर्तित माणसाच्या द्वारे किंवा त्याच्या निमित्ताने हाच चैतन्य देव ज्ञानदेव निर्गुण निराकार अक्षम्य चैतन्याचा प्रज्ञारूपी साक्षात्कार झालेला विशेष माणूस येथे चैतन्य ज्ञान देव यांच्यामध्ये अभेद आहे चैतन्य हाच देव ज्ञान हाच देव का उलटे फिरून देव म्हणजे चैतन्य आणि देव म्हणजे ज्ञान हीच ती प्रकाश ज्ञानरूपे दिव्यत्वाची जाणीव प्रकाश जाणीव दिव्यत्व हे तिहेरी वाटले तरी निजांगे म्हणजे त्यांच्या बाजूने लक्षात घेता ते केवळ आणि केवळ अशी तत्वत आहे
ते तत्व आपणास निर्देशित आहे की सगुण साकार तो मावळले की तत्वता ते निर्गुण निराकार केवळ असणारे अशी पद्धत आहे. म्हणजे जीवाची वेस, जीवाची शिव म्हणजे सगुण साकार याची वेस किंवा शिव ओलांडले. शिव म्हणजे वेस किंवा मर्यादा, म्हणून सगुण साकाराची शिव किंवा मर्यादा किंवा वेस ओलांडल्यानंतर लगेचच आपण त्या शिवसृष्टीत म्हणजे खऱ्या अर्थाने पवित्र आणि केवळ एकमेव असलेल्या अशी पदामध्ये किंवा अशी पदाच्या प्रांतात प्रवेश करतो. म्हणून म्हटले आहे की सगुण साकार तो मावळले की तत्वता जे सगुण साकार तो निर्गुण निराकारच आहे. अशा अर्थी सगुण साकार तो मावळले की ते निर्गुण निराकार म्हणजे केवळ असणारे अशी पदच आहे. तो अशा अर्थाने जीव हा वास्तवात शिव आहे आणि तो अशी पद आरूढच आहे हे प्रत्येक जीवाने समजून घ्यावे. यातून जीवाचे शिवत्व प्रकटते. ज्याप्रमाणे शिल्पीचे कवच घडून आतील मोती चमकावे तसे मात्र हे ज्ञान मोती, ज्ञान हाच मोती असते. त्या कारणाने जीव स्वतःला व अखिल विश्वालाही शिव म्हणूनच जाणू लागतो. त्याला जीवत्व नव्हे तर सर्वत्र प्रकाशित शिवत्व जाणवते. जीवबा जातो आणि शिवबा उगवतो असा हा सर्व अद्भुत प्रकार आहे. आता हा जीव एका आणि एका शिवालाच शिव भावे बसतो, पुजतो, भक्ती भावे गातो, शिवरूपी दंग भजनी दंग असतो असे त्याचे वर्तन राहते. एकदा का जीवाला आपल्या शिवस्वरूपाचे ज्ञान झाले की तेथून पुढे तो त्याच्या उर्वरित जीवनात सर्वत्र शिवत्वाचे दर्शन ज्ञान जाणीव रूपे घेत राहतो. तीच ती ज्ञानोत्तर म्हणजे ज्ञान प्राप्तीनंतर भक्ती शिव अशी पदी रम मानतात. ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे आपण निर्गुण निराकार अशी पदच आहोत हे कळल्यानंतर, एकदा हे ज्ञान झाल्यानंतर, नंतर म्हणजे उत्तर म्हणून ज्ञानाच्या नंतर शुद्ध ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर त्या ज्ञानामध्येच सदोदित अनुसंधानात राहणे याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. ज्ञानोत्तर भक्ती शिव अशी पदी रम मानता. अहम आणि त्वम तत्. अहम आणि त्वम, अहम म्हणजे मी आणि त्वम म्हणजे तू, तत् म्हणजे अशी किंवा शिव मध्ये एक रूपे नांदणे. अहम भाव म्हणजे माझा भाव आणि त्वम भाव म्हणजे तुझा भाव. जेव्हा तत् म्हणजे त्याच्यामध्ये किंवा अशी किंवा शिव तत्वामध्ये एकरूप होतो, एकरूप होऊन नांदू लागतो, समर्पित होतो, सर्वत्र एकावस्था भक्तावस्था राहते, विभक्ती भेदाभेद उरतच नाही. त्याचे ज्ञान हेच शुद्ध ज्ञान. या अभेद भक्त मार्गाने समदृष्टी वृत्तीने मार्गक्रमण करणे, प्रत्यक्ष व्यवहारात याच प्रशस्त जीवन मार्गाला अनुसरणे हेच शुद्ध कर्म. या शुद्ध कर्मामध्ये भावभक्ती रममानता हीच शुद्ध भक्ती. एवंच ज्ञान भक्ती कर्म विविध नसून योग नसून एक आणि एकमेवाचीच निर्गुण निराकार चैतन्य अशी पदाचीच विराट म्हणजे भूमा, त्याची सर्व व्यापक विशुद्ध चैतन्याचीच ही संपूर्ण जाणीव आहे. अखंड अनंत सत्ता आहे ती केवळ आणि केवळ अशी पदाचीच जी विविध पद्धतीने मांडली जाते, सांगितली जाते. हेच ते एकोहम विप्रा बोधा वदंती अशी पदाचे गुज रहस्य. म्हणूनच शुद्ध ज्ञान प्राप्तीनंतर त्याचीच भक्ती, त्याचेच आचरण अशा अर्थी ज्ञान भक्ती कर्म संयोग हाच तो मूळ असी योग, ज्याचा भोग ज्ञानी मानव घेत असतो किंवा घेत असतात. ज्ञानप्राप्तीचा हा क्षण म्हणजे जीवन परिवर्तनाचा बिंदू असतो. हाच तो साक्षात्कार. त्याच्या प्राप्तीनंतर ज्ञानी माणूस त्याचे उर्वरित जीवन संसारात राहूनही या मायावी संसारी जगाचा उपसर्ग किंवा पीडा न होता पूर्ण आत्मानंदरत राहून व्यतीत करतो. हेच ते जीवन मुक्ताचे अद्भुत मुक्त बिनशट मुक्तीचे जिने, जीवाचे स्वशिवरूपात विलसणे, आनंदाचे डोई आनंद तरंगाची अपरोक्ष अनुभूती हेच विराट भूमा शिवरूप जे ज्ञानियाच्या हृदगर्भी ज्योतिरूपे निरंतर तेवत असते. हेच ते स्वरूप साधूचे. त्याला स्वतःला आणि त्याचे निमित्ताने अखिल विश्वाला सत्य प्रकाशाने उजळणारे हा स्वरूप आम्रवृक्षी त्यांच्या शाखापानात लपलेला नारायण रूपी कोकिळ त्याचेच गुणगान आनंदाने गात गात देवाचे मर्म तुमचे हित व्हावे म्हणून हितगुज रूपे मांडित आहे. त्याचे अखंड प्राशन करा. जग बंदिशाला नव्हे तर अमृताचा प्याला आहे. जीवनाला क्षणभंगूर समजू नका तर प्रत्येक क्षण हा
ज्याने अशी पद जाणलं त्याच्यासाठी अंगूर आहे. जीवनातला प्रत्येक क्षण हा मधुर द्राक्षासारखा आहे. जर आपण आपले मूळ रूप अशी पद जाणले तर. म्हणून जीवन क्षणभंगूर नाही, तर जीवन हे क्षणोक्षणी उपलब्ध होणारे, सहज प्राप्त असणारे अशी पदरूपी अंगूर म्हणजे मधुर द्राक्ष आहे. आता पुढे असणे जाणीव निरंतर आहे, जागृती तती अति स्पष्ट असत आहे. जागृतीच तिज सत वदताती, तरी स्वप्नी तिज चित म्हणताती. चित म्हणजे जाणा चैतन्य ज्ञानशक्ती, एकत्वाने ती असे केवळ ज्ञप्ती. सुषुप्तीत जाणीव आनंद रूप सुप्त, जागयता प्रसन्नते ती हो जीवी अभिव्यक्त. अशी तशी राहे होकारी नकारी, त्यागी स्वीकारी वा तटस्थ मध्यंतरी. प्रिय प्रिय असो अथवा उदासीन, जीव नित्य राहे जाणीवी आसीन. असणेपणीची जाणीव हीच सद्वस्तू, अहम पद विराजित राहे सद्वस्तू. जोवरी केवळ असलेपणी जीव, तोवर तो शुद्ध तुर्यारूप जीव. तत्वं भेदी रमेना जीव एका, तत्वं भेदी रमेना जीव एकानुसंधानी राही, तरी तो अशिरूप शिव. विरोध सद त्यागी अभेदी राहणे, यासी म्हणती अशिपदी विराजणे. भेदाभेदी गुंते रमे जो विवर्ती, रूप गुण भोवंडी पडे जो आवर्ती. तो जीव केवळ असणे पण टाकी, अहम पावे अहंकारा जीव हो भ्रष्टमती. गुणाकारी वर्तणे त्या सत्य मानणे, हेची असत्य त्या दूरची राखणे. जरी सत्य येई घेई नीट समजून, तरी सच्चिदानंद तुर्यारूपे. तू मुळी ते चैतन्य. हा 57वा भंग. अर्थ, प्रत्येकाला असणेपणाची अस्तित्वाची जाणीव निरंतर असतेच असते. ही जाणीव शब्दात मांडताना सांगताना या कथनापूर्वी कथन करणारा उपस्थित असतो. म्हणजे असे की आधी जाणता आणि नंतर जाणीव. हा जाणता स्वतःला मी अहम आय या तऱ्हेने विविध भाषांमध्ये व्यक्त करतो. म्हणजे मी या प्रारंभिक शब्दाने सर्व नामाने सर्व तऱ्हेच्या कृती किंवा जाणीवा पुढे वर्णिल्या जातात. अशा अर्थी कृतीपूर्वी त्याचा करता, जाणीवेपूर्वी जाणता, म्हणून सर्वारंभी मी किंवा अहम रूपे उमटतो. मात्र तरीही जाणता करता मी आधी आणि नंतर जाणीव. मग ती भावरूप वा अभावरूप असेना. भावरूप म्हणजे होकारात्मक आणि अभावरूप म्हणजे नकारात्मक. मी अमके तमके जाणतो करतो किंवा जाणत नाही करत नाही असा असतो हा भाषाक्रम. म्हणूनच मी अहम हे भाषा जगतातील मानवाचे पहिले पाऊल किंवा पद आहे. जाणीव ही मूलतः असणेपणाची असते. उदाहरणार्थ सांगणे, जाणणे, बोलणे, करणे यापूर्वी असणे असावेच लागते. सारांशाने मी आहे असे हे मानवाचे भाषिक द्विपाद म्हणजे मी आणि आहे असे 2 पाय आहेत. मी आहे या 2 पायावर मानव उभा आहे. ज्यावर मानव उभा स्थिर राहतो अशी निरंतर असणेपणाची जाणीव जागेपणे अगदी स्पष्ट असते. या स्पष्ट निरंतर जागृत जाणीवेला सत असे म्हणतात. झोपेत स्वप्नावस्थेत असताना जागेपणातील कृतिकलाप ज्यांची भावचित्रे मेंदूत उमटलेली व स्मृतीरूपे टिकलेली असतात ती पाहिली जातात. अशी स्वप्न दृश्ये स्मृतिरूप भावाभाव चित्रे या शक्तीद्वारे पाहणे शक्य होते. ती चैतन्याची शक्ती क्षमता असते जी मेंदूमध्ये राहून या स्वप्न दृश्यांचे संचालन करते. तिला चित्त म्हणून ओळखतात. ती मेंदूतील स्मृतिरूप चित्रे जशी अगदी नुकतीच अलीकडच्या काळातील असू शकतात तशीच फार पूर्वीची सुद्धा असू शकतात. मेंदूतील सुप्त जाणीवा खोलवर किंवा वरच्या स्तरावरही असतात आणि त्या स्वप्नामध्ये कशा व कधी उमटतील त्या अगदी नजीकच्या असतील की विस्मृत झालेल्या काळातील फार पूर्वीच्या असतील त्याचा काहीच नेम नसतो. चित्तलाच चैतन्य अधिक ज्ञान म्हणजे ज्ञानशक्ती किंवा ज्ञप्ती म्हणावे. चित्त म्हणजे स्वप्नातील जाणीव. गाढ झोपेत मात्र असणेपणाची जाणीव आनंद रूपे असते. मात्र गाढ झोपेत असणारा खरे तर केवळ श्वासोश्वास चालू असल्याने आणि अन्यथा इंद्रिय पातळीला अति क्षीण असल्याने ही आनंद जाणीव तो गाढ झोपेतून उठल्यावर त्याच्या देहबोलीमध्ये प्रसन्नतेने उत्फुल्ल टवटवीतपणामध्ये दिसून येते. गाढ झोपेत जाणवणे शक्य नाही, कारण गाढ झोपेत केवळ आणि केवळ विश्रांत आरामदायी असणे असू शकते. त्या विश्रांतीचे प्रसन्न उत्फुल्ल ताजेतवाने टवटवीत दिसणे भासणे म्हणजे आनंद जाणीव रूपे
गाढ झोपेतून उठलेल्याच्या चर्येवर शरीरावर दृश्यरूप होते. त्याच्या हालचालीत तो आनंद उमटतो. सारांश जागृतीत सत्रूपे अतिस्पष्ट दिले, स्वप्नात चित्रूपे मात्र धूसर किंवा अस्पष्ट, आणि गाढ झोप किंवा सुषुप्तीतून जागे झाल्यावर देहबोलीतून उत्स्फूर्त टवटवीत आनंद रूपे प्रकटणारे प्रसन्न असते. असे हे मानवाचे जागृती स्वप्न असे असते हे मानवाचे जागृती स्वप्न आणि सुषुप्तीतील म्हणजे सच्चित आनंद रूपी असणे, हेच ते केवळ असणेपणातील विना गुण आकार अहमते केवळ रूप मोक्ष पूर्ण विना बंध स्वातंत्र्य. जाणीव म्हटली की ती अशी तशी होकार नकार स्वीकार धिक्कार प्रिय अप्रिय किंवा या दोहोमध्ये रमणारी किंवा मध्यवर्ती आणि आवड निवड रहित उदासीन असू शकते. साक्षीत्व ही सुद्धा जाणीवच आहे. मात्र असे जाणणे जाणते पण भोगणारी जाणीव उपाधीपूर्ण असल्याने गुंतलेली जाणीव म्हणून परतंत्र पराधीन मर्यादित का प्रसंगी सगुण साकारात अडकल्याने तिच्या जाणत्याला भ्रामक जगात अडकवून त्याचा विनाश करणारी असते. बहुशा तसेच असते या अशा विकारी जाणीवेचे पर्यवसान. यामध्ये अहमला मिथ्या आकार भ्रामक व्याख्येत गुंतवून बुडवून त्याचा सर्वनाश संभवतो. हे सारे अहम या कारणाने जाणू शकत नाही, कारण त्यालाच आपल्या केवळ सच्चिदानंद केवळ असणेपणी स्वतःच स्वतःला जाणण्याच्या क्षमतेचा विद्येचा ससंवेद्यतेचा नसतो ठाव ठिकाणा किंवा अभ्यास. या अभ्यासाला जाणतेपणालाच त्या शुद्ध जाणतेपणात सारे जीवन स्थितप्रज्ञतेत व्यतीत करण्याला या अभ्यासालाच त्या शुद्ध जाणतेपणात सारे जीवन स्थितप्रज्ञतेत व्यतीत करण्याला अध्यात्मविद्या आणि तिचा अभ्यास म्हणून ओळखतात. गंमत पहा, असणेपण वेगळ्या शब्दात अस्तित्व हे कधीही नाकारता येत नाही. माणूस निवर्तला जीव मेला तरी जीवन असणेपण हे व्यापकतेने अशा ना तशा रूपात असते नसते. व्यक्ती गेली खरी जीवन सर्वसाधारणरित्या असणे पण अस्तित्व, व्यक्ती गेली तरी जीवन सर्वसाधारणरित्या असणे पण अस्तित्व राहतेच राहते. जसे विशिष्ट दिवा विझला तरी अन्यत्र प्रकाश असतोच असतो. एखादे झाड वृक्ष वटला नष्ट झाला तरी उर्वरित वनराजी राहतेच राहते. एखादा पाणवठा हटला सुकला तरी अन्यत्र पाणी राहतेच राहते. तद्वतच एखाद्याच्या मरणाने सर्व व्याप्त जीवन नष्ट होऊ शकत नाही. असणेपणे एखाद्या पुरते मर्यादित नसते, तर अनंत अमेय अमर्त्य असणेपणात म्हणजे अनंत निर्गुण निराकार चैतन्यात एखाद्याचे किंवा अनेकांचे येणे जाणे चालू असते. पडद्यावर चित्रे यावीत जावीत, पण पडदा जागच्या जागी असावा. तसे असणेपणाच्या शाश्वत पडद्यावर अशाश्वत जीव मानव आणि त्यांचे मर्यादित जग जातीत राहते. मात्र विशुद्ध चैतन्याचे असणेपण म्हणजे मूलाधार अधिष्ठान हे अनादि अनंतत्वाचे असतेच असते. हे म्हणून मात्र विशुद्ध चैतन्याचे असणेपण म्हणजे मूलाधार किंवा अधिष्ठान हे अनादि अनंतत्वाने असतेच असते. या अर्थी असणेपण नाकारणे केवळ आणि केवळ अशक्य असते. किंवा कोणीही शहाणा वाजवी माणूस ते नाकारू शकत नाही. शुद्ध जाणतेपण म्हणजे सच्चित आनंद रूपे प्रकटणारे आणि त्याही पलीकडे तुर्या रूपे अधिष्ठान पाया म्हणून असलेले सर्व मूलाधार अनंत अमेय चैतन्य. मानवाला सच्चिदानंद हे आपले जागृती स्वप्न सुषुप्तीतील असणेपण आणि त्याही पलीकडे देहमना आधी आणि देहमनाशिवायही असणारे तू राहिलास, तू रह्या किंवा तू रह गया म्हणजे तुर्या हे अस्तित्व जाणवणे. कधी कधी अगदी जागेपणे आपले देहभान हरपते. देहभानाचे भान गेले तरीही ज्या अर्थी ते पुन्हा येते त्या अर्थी मध्यंतरी देहभान हरपणे आणि पुन्हा येणे या दरम्यान त्याचे असणेपणाचे स्वरूप असते तरी काय. केवळ जाणे येणे या दरम्याने दोहोना व्यापून उरणारे विशुद्ध चैतन्यच ना. तेच हे गुणाकार भावविहीन दृश्यादृश्याच्या अतीत असलेले प्रत्येकाचे तू रह्या म्हणजे अदृश्य चैतन्य रूपे तू असतोच असतो असे आश्वस्त करणारे शुद्ध मूलाधार चैतन्याचे तुर्या रूप. म्हणून खरे तर येणारे गेले तरी येणाऱ्या जाणाऱ्याचे अधिष्ठान म्हणजे तुर्या अक्षयत्वाने अगदी जसेच्या तसे परिपूर्ण 100% असतेच असते. या जाणीवेवर ठाम असणारा आणि तेथून अंशमात्रही विचलित न होणारा माणूस मी आहे या पलीकडे या 2 पावलांशिवाय कोणताही प्रवास करीत नाही. ना रंग ना आकार ना भाव ना गुण, केवळ आणि केवळ असणेपणाचा मी आहे या द्विपादावरच या दृच्छिक प्रवासात सहजभावी असणारा. येणारे येवो जाणारे जावो
तुर्यारूप मी आहेच आहे. हेच ते परम पावन परमहंस निरक्षर विवेक वाद्याचे सोली वसणे ओनली टू बी किंवा कैवल्य खरे तर सच्चिदानंद रूपही सहज व्हावे नाकारून कारण हे तर देहधाराचे असणेच आहे. जिवंतपणे देहवान नसणारा देहमन असूनही नसणेपणे वावरणारा मानवच तुर्यारूप विराट चैतन्याचा प्रभू स्वामी असतो. तीच ती भूमा विद्या व निर्दोष प्रमाद शून्य साधूचे साधित्व. सद्वस्तू म्हणजे हे तुर्यारूपी अक्षय चैतन्य आणि असीम पदावर असण्यावर साधू विराजित असतो. सद्वस्तू म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या वस्तूंचे अधिष्ठान असलेला तुर्यारूप अक्षय चैतन्याचा पट. त्या पटावर मी आहे असा केवळ 2 पावलांचा प्रवास करणारा साधू आणि तोही देहमन विरहित तुर्या या सद्वस्तूच्या शाश्वत असणेपणाच्या अक्षय चैतन्याद्वारे म्हणजे अहम अशी पद विराजित विलक्षण अतिविलक्षण नसावा का असा हा साधू. असा हा असीपदी मी आहे असा केवळ 2 पावलाचा प्रवास करणारा सद्वस्तू म्हणजेच असीपद किंवा तुर्यारूप अक्षय चैतन्य जाणणारा साधू सोडल्यास अन्य कोण ज्ञानी आणि अन्य काय ज्ञान असू शकेल. हाच तो परमोच्च उत्क्रांत जीव जो शिवत्वाला पावतो. नर जो नारायणच असतो, जो भेदाभेदात रमत नाही असत नाही, जो अहम असून अहंकारी नसतो, त्याचे भाषणात खरे तर अहम जाणवती नाही असून नसल्यासारखा हा मानभावी निमित्त मात्र अहम असतो. हा निवांत मी असतो म्हणजे ज्या मीच्या मित्वाचा म्हणजे ज्या मीच्या मित्वाचा म्हणजे ज्या मीचा ज्या मित्वाचा दंश होऊन शमित होऊन त्यातून शांत तेज भाव नंदादीत प्रकटला. असा दिव्य तेजाने उजळलेला खरे तर तो किंवा दॅट म्हणजे तत असतो. गुणाकाराच्या भोवऱ्यात सापडून विकार विवर्ताच्या गर्तेत पडून बुद्धी गमावून माणसाला बुद्धिहीन पशु व्हायचे नसेल, भ्रमाकारी भ्रमिष्ठ व्हायचे नसेल तर या परमसत्याचे अनुसंधान हवेच हवे. तर 97 पर्यंत आपले आज अभंग झाले. 98 पासूनच निरूपण उद्या पाहू. अस्तु. धन्यवाद.